नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. हिंदाल्को सरकारने ओडिशातील मीनाक्षी कोळसा खाण ही हिंदाल्को कंपनीला वाटप केले. मीनाक्षी कोळसा खाण ही पूर्णपणे एक्सप्लोर केलेली खाण आहे, ज्याची कमाल उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 12 दशलक्ष टन आहे आणि त्यात 285.23 दशलक्ष टनांचा भूगर्भीय साठा आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 2.32% घसरणीसह 603.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. माझगाव डॉक शिप बिल्डर्सला संरक्षण मंत्रालयाकडून 1990 कोटी रुपयांचा करार मिळालाय. ही माहिती मंत्रालयाने 30 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे. या निवेदनात म्हटले आहे की माझगाव डॉकला DRDO साठी एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन म्हणजेच AIP प्लग तयार करण्यासाठी आणि त्याचे एकत्रीकरण करण्यासाठी सुमारे 1990 कोटी रुपयांचा करार मिळालाय. सोमवारी माझगाव डॉकचा शेअर 2.39% घसरणीसह 2262 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. RVNL रेल विकास निगम लिमिटेड RVL ने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की RVNL सेंट्रल रेल्वेच्या 137.16 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोलीदार ठरलाय. सोमवारी कंपनीचा शेअर 3.23% घसरणीसह 411.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 126.26% वाढ झाली. या शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांक हा 647 रुपये इतका आहे. अदानी ग्रीन एनर्जी अमित सिंग 31 मार्च 2025 पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदावरून पाय उतार होणार आहेत आणि अदानी समूहात वेगळ्या नेतृत्वाच्या भूमिकेत कार्यभार स्वीकारतील. सध्या अदानी समूहाच्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा व्यवसायाचे CEO असलेले आशिष खन्ना 1 एप्रिल 2025 पासून कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतील. ITC लिमिटेडने सांगितले की ITC हॉटेल्सचे लिस्टिंग 16 डिसेंबर 2024 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLTच्या आदेशानंतर 60 दिवसांच्या आत शेअर बाजारात केले जाईल. म्हणजेच NCLT कडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ITC हॉटेलचे लिस्टिंग 60 दिवसांच्या आत पूर्ण होईल. ITC आणि ITC हॉटेल्स ट्रेडमार्क करारामध्ये सामील होतील. डीमर्जर नंतर ITC हॉटेल्सला पालक कंपनी म्हणजे पॅरेंट कंपनी ITC कडून 1500 कोटी रुपयांचा निधी मिळेल. सोमवारी ITC लिमिटेडचा शेअर 0.38% घसरणीसह 476.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इज माय ट्रिपचे सहसंस्थापक म्हणजेच को फाउंडर निशांत पिट्टी 31 डिसेंबर रोजी ब्लॉक डीलद्वारे कंपनीतील उरलेला 14.21% हिस्सा 780 कोटी रुपयांना विकण्याची शक्यता आहे. इज माय ट्रिप की जो इझी ट्रिप प्लॅनर अंतर्गत चालवला जातो, हा एक ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रातील एक मोठा खेळाडू आहे. सोमवारी इज माय ट्रिपचा शेअर 2.72% वाढीसह 16.98 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सेंच्युरी इंका लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीचे KG लडसारिया यांनी कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच CFO म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर पदाचा राजीनामा 31 डिसेंबर 2024 पासून दिलाय. सोमवारी सेंच्युरी इंका लिमिटेडचा शेअर 0.16% वाढीसह 625 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे की बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये वाढ जाहीर केली. 1 जानेवारी 2025 पासून काही मुदतींसाठी MCLR 0.05% पासून 0.10% पर्यंत वाढवण्यात आलाय. बँकेने ओव्हरनाईट MCLR 8.20% वरून 8.25% केला आहे, तर 1 महिन्याच्या MCLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो 8.45% वर कायम आहे. सोमवारी बँक ऑफ इंडियाचा शेअर 1.74% घसरणीसह 101.01 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. प्रताप स्नॅक्स कंपनीने जाहीर केले आहे की कंपनीच्या जम्मू उत्पादन युनिटमध्ये आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे साठा, यंत्रसामग्री, इमारत आणि फर्निचरचे नुकसान मात्र झाले.
कंपनीकडे पुरेशी विमा सुरक्षा आहे आणि कंपनीने या घटनेची माहिती विमा कंपनीला दिली आहे. सोमवारी प्रताप स्नॅक्सचा शेअर 1.64% घसरणीसह 1103.70 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ल्युपिन फार्मा कंपनी ल्युपिनने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने भारतात आपला मधुमेह म्हणजेच डायबिटीज केअर पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी एली लिलीकडून ह्युमी इन्शुलिन खरेदी केली आहे. ह्युमी इन्शुलिन टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहाच्या उपचारासाठी वापरले जाते. सोमवारी ल्युपिन कंपनीचा शेअर 3.96% वाढीसह 2315.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आर्चियन केमिकल कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीचे आर रघुनाथन यांनी कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर पदाचा राजीनामा दिलाय. कंपनीने नटराजन रामामूर्ती यांची 21 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या CFO पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी आर्चियन केमिकल्सचा शेअर 0.94% वाढीसह 668.60 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.